पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. श्रीराम. मंडळी, माणसाचं समृद्ध जीवन आणि धन्यतेचं जीवन कसं असावं आणि त्याकरता मनुष्यानं काय करावं याबद्दलचं मार्गदर्शन समर्थांनी या श्लोकामधून आपल्याला केलेलं आहे. मनुष्य हा जीवन तर प्रत्येक दिवस जगतच असतो, पण ते कशा पद्धतीचं जीवन जगतो, कशा पद्धतीचं आयुष्य जगतो त्यावरती त्याच्या जीवनाचा स्तर हा कमी अधिक ठरलेला असतो. नाहीतरी माणसामध्ये आणि इतर पशुमध्ये, जनावरांमध्ये तसा फारसा कोणताही फरक नाही आहे. मनुष्य जर पशुतुल्य जीवन जगत असेल तर त्याच्या जीवनाचा जो स्तर आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असू शकतो. पण उच्च दर्जाचा जीवन स्तर जगणारी माणसं कशी असतात किंवा त्यांनी कसं जीवन जगावं याचं मार्गदर्शन करताना समर्थ या श्लोकामध्ये असं सांगतात की बरी स्नान संध्या करी एक निष्ठा. समर्थ म्हणतात की आपल्या जीवनाचा एक दैनंदिन दिनक्रम जो आहे तो आखलेला व्यवस्थित असावा. आजकाल जर मंडळी आपण बघितलं तर आपल्या जीवनाचा, आपल्या दैनंदिन कोणत्याही गोष्टीचा एक क्रम आखलेला व्यवस्थित नाही आहे. आपण कधी वाटेल त्यावेळेला काय वाटेल ते करतो, मनात येईल त्यावेळेला मनात येईल ती गोष्ट करतो. त्यामुळं कोणतीच सूत्रबद्धता आपल्या आयुष्यामध्ये राहिलेली नाही आहे. त्यामुळं आपलं जे आयुष्य आहे किंवा आपलं जे जीवन आहे ते भरकटल्यासारखं झालेलं आहे. आपण जर या निसर्गाचा जर विचार केला, निसर्गाकडे जर बारकाव्यानं बघितलं तर त्याच्या ठिकाणी एक महत्त्वाचा गुण आपल्याला दिसतो की शिस्तबद्धता आणि त्याच्या रोजच्या दैनंदिन गोष्टीचं असणारं त्यांचं नियोजन. तुम्ही पशुपक्ष्यांचं बघा, वृक्षाचं बघा, नद्यांचं बघा, सूर्यचंद्राचं बघा, ग्रहताऱ्यांचं बघा, त्यांचं नियोजन ठरलेलं आहे. त्या नियोजनाप्रमाणे ते काम करत असतात. ही 1-2 वर्ष नव्हे तर लाखो कोट्यावधी वर्षापासून हा नियम जसाच्या तसा चाललेला आहे. म्हणून तर निसर्गाची घडी ही कायम आजपर्यंत अशी व्यवस्थित टिकून आहे. परंतु मानवाला हे सगळं कळत असताना, हे सगळं समजत असताना मनुष्य आपल्या जीवनाचा एक क्रम आखून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करत नाही. आणि तशी जी माणसं करतात ते एका उच्च लेवलला, उंच अवस्थेला जाऊन बसतात. हे आपण काही मोठ्या महात्म्यांचं चरित्र जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं. पण तुम्ही आम्ही मंडळी सामान्य माणसं, आपल्याला कोणत्याच गोष्टीचं कशाचंच काही घेणं देणं नसतं. एक जुन्या लोकांची एक म्हण अशी आहे: आलं मनाला म्हणून गेली शेणाला, मोडली टोपली म्हणून बसली उन्हाला. तसं तुमचं आमचं जीवन चाललेलं असतं मंडळी. कुठली गोष्ट कधी मनात येईल त्यावेळेला काहीतरी करायचं, मनात काय नाही आलं तर काय करायचंच नाही, अशा प्रकारचं निष्क्रियपणानं राहायचं. किंवा केलं तरी एकदमच जास्त काहीतरी करायचं नाही, म्हणजे काहीच करायचं नाही. अशा प्रकारे असूत्रबद्ध अशा प्रकारचं सगळं आपलं चाललेलं असतं. त्यामुळं जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं एक स्थैर्य ज्याला म्हणतात, ते शारीरिक असो, मानसिक असो किंवा कोणत्याही प्रकारचं स्थैर्य हे आपल्याला येत नाही. त्याचं एक कारण हे आहे. म्हणून समर्थांनी हे या ठिकाणी सांगितलं की बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा. मनुष्यानं झोपण्याची एक वेळ निश्चित ठरवावी, त्याप्रमाणे सकाळी उठण्याची सुद्धा एक निश्चित वेळ ठरवावी. त्याच वेळेला झोपलं पाहिजे आणि सकाळी ठरलेल्या वेळेलाच उठलं पाहिजे. शास्त्रानं ठरलेली वेळ उठायची अशी सांगितलेली आहे की ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठत असं म्हटलेलं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती मनुष्यानं उठलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की त्या वेळेला जी ब्रह्मांडातली ईश्वरीय जी ऊर्जा आहे ती त्या ठिकाणी प्रसारित होत असते. आणि त्या ईश्वरीय ऊर्जेचा आपल्याला जागृत असलो तर त्या ठिकाणी अनुभव आपल्याला येतो. म्हणून पहाटे उठून जे काही असणारी कर्म आहेत, विशेष करून अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी, मग तो व्यावहारिक अभ्यास असो किंवा आध्यात्मिक असो, तो पहाटे जर केला तर अनेक पटीने त्याचं फळ आपल्याला जास्त मिळत असतं. म्हणून पहाटे उठावं असं आपल्याला शास्त्र सांगतं. पहाटे उठून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे.
महाराज म्हणतात की उठोनी पहाटे विठ्ठल पहा उभा विटे. भगवंताचं दर्शन घ्यावं सकाळी उठल्यानंतर आणि मग आपल्या दिनक्रमाला सुरुवात करावी. शास्त्र असं सांगतं की ब्रह्ममुहूर्तावरती उठणारा तो महात्मा असतो. सूर्योदयाच्या अगोदर उठणारा, अरुणोदयाच्या वेळेला सूर्योदयाच्या आधी उठणारा हा सामान्य मनुष्य असतो. आणि सूर्य उगवून वरती आल्यानंतर उशिरा उठणारा त्याला मनुष्य असं म्हटलं नाही शास्त्राने. त्याची गणना माणसामध्ये केलेली नाही आहे. म्हणून त्याला जे सर्व दुःख, सर्व अशा प्रकारचे नैराश्य, सर्व प्रकारचे जे काही नेगेटिव्हिटी ज्याला म्हणतात आपण, नकारात्मक भावना ज्याला म्हणतो, ते अशा माणसाच्या ठिकाणी वाढीला लागते. आणि ते कमी करायचं असेल तर मनुष्यानं ह्या वेळा ठरवल्या पाहिजेत, त्याप्रमाणे काम केलं पाहिजे. आणि उठून काय करावं म्हणतात तर बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा. स्नान करावं आणि संध्या करावी. आता संध्याविधी हा ब्राह्मणांच्या करता आहे, स्नान हे सगळ्यांच्या करताच आहे. संध्याकर्म काही करणारे ब्राह्मण आहेत, त्यांनी आपलं नित्य संध्याकर्म करावं, त्याला त्रिकाळ संध्या म्हणतात. काही जण 2 वेळा करतात, काही जण सकाळची करतात. तेव्हा संध्याकर्म हे ब्राह्मणांच्या करता आहे. इतरांनी काय करावं तर इतरांच्या करता संध्या या शब्दाचा अर्थ आपण ज्या परंपरेमध्ये असो, जो संप्रदाय आपला असो, त्याप्रमाणे भगवंताचा नामजप करावा. काही संतांची वचनं वाचावीत, काहीचा थोडाफार अभ्यास करावा. अशा प्रकारे सात्विक ऊर्जा आपल्या मनामध्ये सकाळच्या प्रहरामध्ये जर आपण भरून घेतली तर दिवसभर आपण जे काही पुढे काम करणार आहोत त्या कामामध्ये एक प्रकारची सौजन्यता, एक प्रकारची शांतता आणि एक प्रकारचा निश्चय हा त्या कामामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणून मोठ्या पदावरती असणारी काही मोठी माणसं जी आहेत त्यांचं जर आपण निरीक्षण केलं, उदाहरणार्थ सध्याचे पंतप्रधान असणारे मोदी यांचा जर विचार केला तर ते कोणत्याही अवस्थेमध्ये असले तर पहाटे उठून त्यांची योगा आणि ध्यान जे काही गोष्टी आहेत ते करतात. त्यामुळे दिवसभर किती जरी काम झालं तरी त्यांच्या ठिकाणी थकवा नावाची वस्तू जाणवत नाही. किती जणांशी बोलतात, किती कामं करतात, काय काय करावं लागतं त्या पदावर असणाऱ्या त्यांनाच माहिती. महाराज म्हणतात जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. परंतु हे सगळं कसं शक्य होतं तर एक जीवनाला आपल्या नियमामध्ये बांधून घेतलं तर या सगळ्या गोष्टी शक्य होतात. म्हणून समर्थ म्हणतात बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा. एकनिष्ठेनं केलं पाहिजे. हे सगळं आपण जे करतो त्याच्यावरती आपली निष्ठा असली पाहिजे, ते श्रद्धेनं केलं पाहिजे. पाट्या टाकणं हा प्रकार उपयोगाचा नाही आहे, किंवा कोणी आपल्यावर जबरदस्ती केली म्हणून करणं ते निरर्थक आहे, त्यात काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. म्हणून हे सगळं करायचं पण ते निष्ठेनं. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा. आणि हे झाल्यानंतर मग पुढं माणसानं काय करावं तर विवेकी मना आवरी स्थान भ्रष्टा. समर्थ म्हणतात मग आपला विवेक जागृत करावा आणि त्या विवेकानं स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला त्याच्या मूळ स्थानावरती आणावं. स्थानभ्रष्ट कसं काय म्हटलेलं आहे? स्थानभ्रष्ट याचा अर्थ ज्या जागी असायला पाहिजे ते त्या जागी नसणं, त्याला स्थानभ्रष्ट म्हणतात. आणि जी गोष्ट किंवा जो व्यक्ती स्थानभ्रष्ट झालेला आहे त्याचं सगळं महत्त्व त्या ठिकाणी संपून जातं. उदाहरणार्थ जो ज्या ठिकाणी असायला पाहिजे तिथंच तो असला तर त्याचं महत्त्व आहे. राजा म्हटल्यानंतर दरबारामध्ये सिंहासनावरती त्याचं जागा आहे. तोच राजा जर वॉचमनच्या जागी जर दरवाजाच्या बाहेर राजवाड्याचा जर उभा राहिला, राजा असेल तर तो स्थानभ्रष्ट आहे. त्याला काही किंमत राहत नाही, त्याला महत्त्व नाही. तो सिंहासनावरतीच असला पाहिजे. एखादा साहेब म्हटल्यानंतर आतमध्ये केबिनमध्येच असला पाहिजे. तो एखाद्या बाहेर सामान्य जनरल हॉलच्या टेबलवरती जर बसला तर त्याला काही महत्त्व नाही आहे. म्हणून जी वस्तू, जी व्यक्ती ज्या जागेवरती असायला पाहिजे तिथंच ते असेल तर त्याला महत्त्वही आहे आणि ते शोभूनही दिसतं. तसं मन हे स्थानभ्रष्ट झालेलं आहे. म्हणजे काय? मन असायला पाहिजे त्या जागी नाही आहे. मन कुठं असायला पाहिजे तर आत्मचिंतनामध्ये असायला पाहिजे, ईश्वर चिंतनामध्ये असलं पाहिजे, स्वतःच्या हिताच्या चिंतनामध्ये मन असलं पाहिजे. ही मनाची मूळ जागा आहे. मूळ स्थान हे मनाचं ते आहे. परंतु ते स्थान सोडून मन स्थानभ्रष्ट झाले म्हणजे भिकाऱ्यासारखं भरकटायला लागलेलं आहे. भिकारी कसा एकदा ह्याच्या दारात जातो, एकदा त्याच्या दारात जातो, एकदा त्याच्या दारात जातो. कुठेही जाऊन त्याचं नीट पोट भरत नाही.
ही भिकाऱ्याची अवस्था, तशी आज तुमच्या माझ्या मनाची अवस्था मंडळी झालेली आहे. आपलं मन 17 दारामध्ये भिकाऱ्यासारखं भरकटतंय, त्याचं समाधान कुठंच होत नाही, जोडी रिकामी ती रिकामीच राहते आणि दयनीय अवस्था प्राप्त होते त्या मनाला. कशामुळं? तर त्याने आपली मूळची जागा म्हणजे मूळचं स्थान सोडलं म्हणून. तेव्हा समर्थ म्हणतात की विवेक जागृत करावा मनामध्ये, आणि विवेकानं स्थानभ्रष्ट झालेल्या मनाला आपल्या मूळच्या स्थानावरती म्हणजे मूळ ठिकाणी परत आणून बसवावं. त्याचं वैभव पुन्हा त्या ठिकाणी वाढतं, त्याला महत्त्व प्राप्त होतं. हे मनुष्यानं जाणीवपूर्वक करावं. आणि हे करत असताना किंवा हे केल्यानंतर परत जीवनामध्ये, व्यवहारामध्ये, समाजामध्ये वावरत असताना मनुष्यानं कसं वावरावं हे आत्तापर्यंत सांगितलं. हे व्यक्तिगत उन्नतीचा हा मार्ग सांगितला. आता सामाजिक जीवनामध्ये वागत असताना कसं वागलं पाहिजे? तर समर्थ म्हणतात, दया सर्वभूती जया मानवाला. समाजामध्ये सर्वभूती दया या भावनेनं मनुष्यानं वागलं पाहिजे. दयार्द्र अंतःकरण असलं पाहिजे. आपण मागे एकदा एका अभंगाचा विचार करून गेलेलो आहे की त्या अभंगामध्ये समर्थ किंवा तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की दया करणे जे पुत्राशी, तेची दासा आणि दाशी. दया अंतःकरणाचा स्थायी भाव असला पाहिजे. आणि ही दया एका ठिकाणी नाही तर सर्वभूती दया असली पाहिजे. सर्वभूती म्हणजे प्राणी मात्रांच्या ठिकाणी, कोणताही मनुष्य असो किंवा कुठलाही प्राणी असो, मूळ अंतःकरणामध्ये दयाभाव असला पाहिजे. ही ज्या मनुष्याच्या ठिकाणी असते, दया सर्वभूती जया मानवाला, तो मनुष्य सतत अंतःकरणामध्ये तो प्रेमळ अशा प्रकारचं त्याचं अंतःकरण असतं. आणि प्रेम हा एक ओलावा जो आहे जीवनातला, त्या प्रेम या ओलाव्याचं आपल्याला मूल्य मंडळी तसं सांगून शब्दाने सांगता येणार नाही आणि ते शब्दानं कळणारही नाही. प्रेम एक प्रकारचा अमृत आहे आणि त्या अमृताचा एक थेंब जर आपल्याला स्पर्श झाला तर त्या अमृतामुळे आपण जिवंत राहू शकतो, नाही आपण अजरामर होऊ शकतो. एवढं प्रेम ही रूपी अमृताची ताकद आहे. आणि म्हणून अशा सर्व गुणांनी संपन्न असणारा मनुष्य तो प्रेमळ, सतत सातत्यानं अंतःकरणामध्ये प्रेमाचा द्रव त्याच्या पाझरत असतो आणि त्याच्या प्रेमाचा आनंद त्याला स्वतःलाही मिळतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या अनेक जीवांना त्याचा ओलावा जाणवतो, त्याचा सुगंध जाणवतो. ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाच्या जवळ गेल्यानंतर त्याचा सुगंध दरवळत असतो आपल्याला, त्याप्रमाणे प्रेमळ मनुष्याच्या अंतःकरणातला जे काही भाव आहे त्याचा अनुभव प्रत्येक जीवाला येत असतो. आणि असा जो प्रेमळ आहे साधक, तो महाराज म्हणतात की भक्तिभावे निवाला. भक्तिभावानं तो शांत झालेला असतो. त्याच्या चित्तवृत्तीमध्ये कुठल्याही प्रकारची रखरख नसते, कुठलं असमाधान नसतं, कुठला उद्वेग नसतो. जैशी गंगा वाहे तैशी ज्याचे मन, अशा प्रकारची त्या साधकाची अवस्था झालेली असते. असं एका प्रकारचं उच्च अवस्थेतलं सुंदर आणि गोड अशा प्रकारचं मानवी जीवन कसं असतं किंवा ते कसं असावं किंवा त्यासाठी मनुष्यानं काय करावं त्याचं मार्गदर्शन समर्थांनी सुंदरपणाने या श्लोकामध्ये तुम्हाला आणि मला केलेलं आहे मंडळी. तेव्हा याचा थोडासा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेऊन आपण तसं करण्याचा 1% जरी प्रयत्न केला तर निश्चित आपलं जीवन आपण स्वतः आनंदी जगून आपल्या सहवासात असणाऱ्यांना आपण आनंद देऊ शकू. हे निश्चित आपल्याला करता येतं. हे समर्थाने आपल्याला या श्लोकामधून सांगितलेलं आहे. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं असणारं हे गोड चिंतन आहे. आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण चॅनलवरती हे व्हिडिओ ऐकत असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करून इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.